नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता फायनली रविराजच्या समोर येणार आहे. ते म्हणजे प्रियात नवीन नसल्याचं सत्य. अर्जुन हा इकडे रविराजच्या घरी आलेला आहे. ते म्हणजे प्रियाच गाठोड शोधायसाठी. आणि अर्जुन आणि रविराज दोघेही मिळून ते गाठोड शोधत आहेत. आणि त्यावेळी त्यांना तिथे जी गोष्ट मिळणार आहे त्यावरून मात्र अर्जुनला खात्री पटणार आहे. कारण अर्जुनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तन्वीचं गाठोड तन्वीने सायलीचं गाठोडही चोरलेलं आहे. मला तिच्याकडे तिचं गाठोड तर मिळालेलं आहे, परंतु अजूनपर्यंत मला आता तन्वीचं सायलीचं गाठोड मिळालेलं नाही. तेव्हा मात्र इकडे सायली बाहेर बोलत असते, नक्की काय झाले विचारत असते. तेव्हा मात्र सुमन सांगत असते की तन्वी आली आणि तन्वीने स्वतःला जीव देऊन संपवण्याचा प्रयत्न केला म्हणून वहिनींचा नाईलाज झाला आणि वहिनींनी तन्वीला घरामध्ये घेतलं. परंतु गोंधळ असा झाला की या सगळ्यामुळे आता कळायचं बंद झालेलं आहे आणि भाऊजी मात्र भयानक चिडलेले आहेत. भाऊजींचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही तन्वीला घरात ठेवायचं नाही आणि त्यामुळे ते वहिनींवर पण चिडलेले आहे असं सुमनने सगळं सांगितलेलं असतं. त्याचवेळी इकडे रविराज मात्र अर्जुनला म्हणत असतात की हे बघ, कस माहिती का गुन्हेगार त्याच्या बाबतीतले पुरावे जे आहेत ते स्वतःकडे कधीच ठेवत नसतो. गुन्हेगाराने ते पुरावे नक्कीच कुठेतरी अशा ठिकाणी लपवलेले असतात की ते लोकांच्या हाती लागू नये. ही गोष्ट आता रविराजने बोलून दाखवलेली आहे. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. प्रियाची कलपट्टी होणार हे तर नक्कीच आहे. तिने कितीही उड्या मारल्या आणि काहीही झालं तरीही रविराजला मात्र खात्री आहे की ती मुलगी आपली मुलगी नाहीये, त्यामुळे ते मात्र तिला हाकलून देणार आहे. इकडे अर्जुन आता प्रियाच्या रूममध्ये असतो, शोधाशोध करत असतो. त्याला माहीत नसतं की काय झालेलं आहे, नक्की वस्तू कुठे आहेत. कारण त्याला गाठोड शोधायचं असतं. ते गाठोड एक तर मिळालेलं आहे, पण दुसरं गाठोड कुठे आहे हा प्रश्न मात्र उभा राहिलेला असतो. म्हणून अर्जुन शोधत असतो. आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सायली अर्जुनला फोन करत असते आणि सायली अर्जुनला फोन करून अर्जुनकडे येत असते. आणि त्याचवेळी ती म्हणते की यांचा मोबाईल या बाजूला वाजतोय ना, नक्की इकडेच आपल्याला गेलं पाहिजे असं म्हणत ती अर्जुनकडे येऊ लागलेली असते. तेव्हा ती रूममध्ये येते आणि अर्जुनला विचारू लागते की अहो, हे सगळं काय चाललंय, तुम्ही इथे काय करताय. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही म्हणजे तन्वी आता माहिती आहे ना तुला कशी आहे, तिच्या बाबतीतले पुरावे शोधतोय की अशा काही गोष्टी आहेत का ज्या इथे सापडतील म्हणून त्या शोधत आहे. तेव्हा मात्र सायली म्हणते की अहो, तुम्ही मागच्या वेळेसच मला सांगितलं होतं की नाही की असे पुरावे ती अशा ठिकाणी ठेवणारच नाहीये. आणि मला सांगा की आता अश्विन भाऊजी पण घरी नाहीयेत, ती घरी नाहीये आणि तिच्या रूममध्ये जर आपण अशी शोधाशोध केली तर ते चालणार आहे का. त्यामुळे मला असं वाटत की तुम्ही अशा पद्धतीने त्यांच्या रूममध्ये नाही गेलं पाहिजे असं सायली सांगत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन वेगळाच विचार करत असतो. अर्जुनच्या डोक्यातून गोष्टी काही केल्या जात नसतात. अर्जुनला खरंतर काळजी वाटत असते आणि अर्जुन म्हणत असतो की काहीही झालं तरीही मला हे गाठोड शोधायलाच पाहिजे. एवढंच अर्जुनच्या डोक्यात सुरू आहे. आणि अर्जुन मात्र त्या गोष्टींचा विचार करत इकडे रविराज सोबत बोलण्याचा विचार करत असतो सायलीला. तो म्हणतो की सायली, तुझा मी आवरतो. सायली म्हणत असते की मी आवरते, मी आवरू लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नको, कारण सायलीच म्हणणंही अगदी बरोबर आहे. उद्या अश्विन आला आणि अश्विनने त्याच्या रूममधल्या वस्तू अशा पद्धतीने जर त्याला कळलं की ह्या रूममधल्या वस्तू ज्या आहेत त्या अशा पद्धतीने घाल झालेल्या आहेत किंवा गोंधळ झालेला आहे, तेव्हा मात्र हे सगळं कसं होणार आहे. कारण हे वाटतं तेवढं सोपं नाहीये, हे सायलीला सुद्धा माहिती आहे. आणि जर उद्या अश्विन भाऊजींनी आल्यानंतर पाहिलं तर कसं वाटेल असं सायली सांगत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो
की अगं मी काढलंय, की नाही आता मला माहिती आहे ना ते कुठ काय ठेवायचं ते मी ठेवतो. तू जा अर्जुन इकडे सांगत असतो. आणि अर्जुन सायलीला म्हणतो की मी ठेवतो, मी आवरतो. अर्जुन म्हणतो की चाले. अर्जुन आता आवरायला सुरुवात करतो आणि तो म्हणत असतो की नाही, मला या गोष्टी शोधाव्या लागणार आहेत आणि त्याचबरोबर मी हे सगळं शोधून काढणार आहे की नक्की काय झाले. प्रियाने मात्र खूप जबरदस्त असा प्लॅन केलेला असतो. तिने कांगावा तर केलेला असतोच, पण त्याचबरोबर तिने जे रॉकेल का पेट्रोल काय टाकलेलं असतं ते जमिनीवर टाकलेलं असं तिच्या डोक्यात भारी आयड या सुचत असतात. त्या म्हणजे काहीही करून इथे सुमनला इकडे प्रतिमाला घाबरवायचं आहे, कारण प्रतिमाला आगीची भीती आहे ही गोष्ट तर माहितीच आहे. आणि अशा पद्धतीने आपण गोंधळ घातला की सगळं सत्य समोर येणार या गोष्टीची मात्र जाणीव झालेली असते. आणि म्हणून तर तिने हा सगळा कांगावा सुरू केलेला असतो. आणि त्याचवेळी तिच्या लक्षात आलेलं असतं की काहीही झालं तरीही आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या वेगळ्या पद्धतीने मॅनेज कराव्या लागणार आहेत हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यासोबतच जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता प्रतिमाला त्या आगीमुळे एक गोष्ट जाणवत असते आणि ती म्हणजेच तिला महिपचा चेहरा आठवत असतो. कारण महिपने जो काही गोंधळ घातलेला होता, महिपने कशा पद्धतीने हे सगळं केलेलं आहे, महिप्त तिला कशा पद्धतीने हे सगळं त्रास देत होता, त्या जाळातून तिला बाहेर न काढता त्या जाळामध्ये महिप्तने कसं ढकललेलं होतं हे सगळं आता प्रतिमाला आठवू लागलेलं असतं. जवळजवळ महिपचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर स्पष्ट येत असतो आणि इकडे प्रतिमाला त्रास होतोय ही गोष्ट नागराजच्या सुद्धा लक्षात आलेली असते. पण नागराज किती मूर्ख आहे ते आपल्याला माहितीच आहे. नागराजला काही करून या सगळ्यामधून आता याचा फायदा काय आहे एवढंच त्याला बघायचं असतं. आणि त्यामुळे नागराज मात्र तिथे शांतच उभा राहत असतो. प्रतिमालाही तो समजवत नाही आणि प्रियालाही समजवत नाही. त्याला फक्त एक जाणवलेलं असतं की चला आपला फायदा काय होतोय, याच्यातून प्रिया घरात आल्यावर काय फायदा होतोय हे त्याच्या डोक्यात असतं. आणि तेवढाच विचार हा नागराज करत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे प्रिया खूप कांगावा करत असते. मला खूप त्रास होतोय आई, मी मरणार आहे, आई मी मरणार आहे असं म्हणत अक्षरशः ती ओरडत असते. तेव्हा मात्र इकडे प्रतिमाला त्रास होतोय आणि प्रतिमाला जेवढा देता येईल तेवढा त्रास द्यायचा आहे. इकडे प्रतिमा मात्र म्हणत असते की भाऊजी ती आग विजवा, भाऊजी ती आग विजवा असं सांगत असते. परंतु जेव्हा आग विजवायला सांगितली जाते तेव्हा मात्र तसं काहीच घडत नाहीये. नागराज मात्र तिथे उभा असतो. अश्विन आणि सुमन बिचारे ते आग विझवण्यासाठी जातात. परंतु इकडे प्रिया मात्र आता खुश होते, कारण प्रतिमा म्हणालेली असते की ये तू घरामध्ये, पण असं करू नको, स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करू नको असं प्रतिमाने सांगितलेलं असतं. आणि आता मात्र प्रियाला खूप आनंद झालेला असतो, कारण तिच्या मनाप्रमाणे गोष्टी घडलेल्या असतात आणि तिला जे वाटत होतं तेच सगळं झालेलं असतं. आणि आता तिला वाटलेलंच होतं की आपण असं केलं तरच आपली आई आपल्याला घरात घेणार आहे. आणि या गोष्टीची जाणीव तिला होती आणि म्हणूनच तिने हा सगळा कांगावा केलेला असतो. पण हे मात्र इकडे कोणाच्याच लक्षात येत नाही आणि प्रतिमा बिचारी घाबरलेली असते. ती म्हणत असते की नाही, तन्वीने जर स्वतःला काय करून घेतलं तर मी कसं करणार आहे, माझी मुलगी आहे ना ती, असं तिला वाटत असतं. आणि म्हणूनच प्रतिमा तिला आतेला सांगते. इकडे अर्जुन म्हणत असतो की मला जर सायलीच्या गाठोड्यापर्यंत पोहोचायचं असेल तर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे हे गाठोड जोपर्यंत मी रियाच गाठोड तिला देणार नाही तोपर्यंत मला सायलीच गाठोड मिळणार नाही. ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात आलेली असते आणि अर्जुन मात्र आता ते गाठोड घेऊन घर आतमध्ये जायला निघतो. जेव्हा अर्जुन ते गाठोड घेऊन निघालेला असतो तेव्हा मात्र सायली दारात असते. इकडे साक्षी मात्र जेलमध्ये आहे. तिला खूप टेन्शन आलेलं आहे. तिला सुचत नाहीये
की ही प्रिया कशी काय सुटली, म्हणजे एवढं सहजासहजी एवढं सगळं कांड झालेलं होतं तरीही ही मुलगी कशी सुटली हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि ती मात्र विचार करत असते आणि ती म्हणत असते की नाही 14 वर्ष मी या जेलमध्ये कशी काढणार आहे, कारण या 14 वर्षांमध्ये किती काय काय होऊ शकतं, जग बदलू शकतं, उलटापालट होऊ शकते. ह्या गोष्टी तिच्या लक्षात येत असतात. ती म्हणत असते की नाही, यातून जर मला बाहेर पडायचं असेल तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे मरण. आता मला आत्महत्या केली पाहिजे, एवढंच तिच्या डोक्यात असतं. आणि मग तिने आता आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलेला असतो. ती म्हणत असते की मी स्वतःला संपवलं, मग माझी या जेलमधून सुटका होणार आहे आणि मला या जेलमधून सुटका हवी आहे, असं तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि मग ती विचार करू लागते. तेव्हा तिथेच एक प्लेट तिला दिसते, ज्याचे काठ असतात ते कारी झालेले असतात. आणि ती प्लेट तिने आता उचलून घेते आणि स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत असते, स्वतःची नस कापून घेण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेस तिथे लेडी हवालदार असते. ती येते आणि तिच्या खांदेशी कानाखाली वाजवते आणि तिला म्हणू लागते की काय चाललं, हे सगळं नाही, आधी चुका करायच्या आणि नंतर जेव्हा गुन्हा केल्यानंतर शिक्षा मिळते तेव्हा स्वतः मरायचं, हे काय चाललेलं आहे, अजिबात नाहीये. पुन्हा जर असं काही करण्याचा प्रयत्न केला तर बघ, असं म्हणत तिने साक्षीच्या खांदेशी कानाखाली वाजवलेली असते आणि साक्षीला मात्र शांत बसायला सांगितलेलं असतं. साक्षी आता पुन्हा रडू लागते, कारण साक्षीला जाणवत असतं की झालं म्हणजे आता मी मरूही शकत नाहीये हा विचार आता साक्षीच्या डोक्यात आलेला असतो. साक्षी म्हणत असते की नाही, मला आता काहीतरी केलं पाहिजे, या सगळ्यातून मला मार्ग काढावा लागणार आहे, एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि ती म्हणत असते की नाही, मी या सगळ्यातून आता मार्ग काढणार आहे, आणि तो म्हणजे मला स्वतःलाच मार्ग शोधावा लागणार आहे, तरच सगळ्या गोष्टी होणार आहेत, एवढंच तिच्या डोक्यात सुरू आहे. आणि तेव्हा मात्र इकडे साक्षी आता विचार करायला लागलेली, प्रतिमा, मला मात्र आता खूप टेन्शन आलेलं आहे, हे सगळं तर झालंय, आपण प्रियाला घरात तर घेतलेलं आहे, पण आता पुढे काय हे आले तर किती चिडतील. तेव्हा सुमन म्हणते, वहिनी, हे बघा, तुमच्या समोर जो पर्याय होता तो तुम्हाला वाटला म्हणून तो तुम्ही निवडला, पण आता मी तुम्हाला काय सांगते ऐका. मला माहिती आहे भाऊजी आल्यावर चिडणार आहेत, पण आपण जे घडलंय ते भाऊजींना सांगूया. तेव्हा सुमनला ती म्हणू लागते, पण कसं चालेल मला सांग, इथून जर ती गेली तर अश्विनची फरफट होणारच आहे ना, बायकोवर प्रेम करतोय याचा त्रास त्याला होतोय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा जर तीन स्वतःच्या जीवाच बरं वाईट करण्याचा प्रयत्न केला तर काय करायचं. सुमन म्हणते की मला माहिती आहे भाऊजी तिला घरातून हाकलून देणार आहेत, असं सुमनने स्पष्टपण सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र प्रतिमाला आणखी काळजी वाटत असते. आता दोघेही रविराजेची वाट बघत असतात आणि रविराज येतील एवढ्यातच त्यांचा मेसेज आलेला आहे, असं सुद्धा इकडे प्रतिमा सांगत असते. तेव्हा मात्र आता सुमन हे विचार करू लागलेले आहे, नक्की गोष्टी कशा पद्धतीने घडतात हे सगळं त्या दोघीही पाहत गाठोड सापडलेलं आहे. पण त्याला ते गाठोड प्रियाचं वाटते आणि आता ते गाठोड घेऊन तो घरी आलेला असतो. पण जर काही हातातलं गाठोड सायलीन पाहिलं तर ती नक्कीच विचारेल की हे काय आहे. या भीतीन तो आतमध्ये जात नाहीये, कारण नेमकी सायली किचनमध्येच आहे. जाता जाता ती आपल्याला विचारणारच की काय आहे, आणि त्यामुळे हे आपल्याला लपवणं गरजेचं आहे असा विचार करून त्याने ते काठोड स्वतःच्या टी शर्टमध्ये लपवलेला आता सायलीला कळणार नाही असं त्याला वाटत आहे. पण आपल्याला खूप फास्ट निघून जावं लागणार आहे, कारण सायलीला समजणारच की आपण काहीतरी लपवतोय. त्यामुळे त्याने ठरवलं की सायलीच्या समोर थांबायचंच नाही, लगेच पटकन आपल्या रूममध्ये जायचं असं त्याने ठरवलं. अजून एकदा वाकून तो पाहतो सायली किचनमध्ये काम करत असते आणि तो धावत पळतच लगेच स्वतःच्या रूमकडे निघून गेलेला आहे. धावत पळत चाललेल्या अर्जुनला सायलीनं पाहिलेलंच असतं आणि लगेच ते हाक मारते, अहो थांबा जरा, काय करताय,
कुठे चाललाय असं पडून लगेच तो थांबतो. त्याला समजत की सायलीन आपल्याला पकडलंय. तो सायलीला म्हणतो, ते काय नाही. अगं जरा असं का माहिती आहे. मी चाललोय तेव्हा ती त्याला म्हणते की कॉफी मी तुमच्यासाठी ठेवली होती, पण ती थंड झालेली आहे. ती कॉफी आता घेऊ नका, मी तुम्हाला गरमागरम कॉफी बनवून देते. तेव्हा अर्जुनला समजतं की सायलीला काहीच समजलेलं नाहीये. तो म्हणतो, अगदी तू म्हणशील तसंच करतो. थंड कॉफी अजिबात घेत नाही असं म्हणून तो आतमध्ये पळत जातो. सायलीला मात्र हे सगळं आश्चर्यकारक वाटतं आणि थोडं संशयास्पद पण वाटतं. पण ती म्हणते, काय झालं? यांना काय माहिती, कदाचित ऑफिसला जायला उशीर झाला असणार म्हणून यांची लगबग चालू आहे असा विचार सायलीने केलेला असतो. ठीक आहे, पटकन त्यांना आवरू देत असा विचार करून सायली पुन्हा एकदा किचनकडे गेलेली आहे आणि तिचं काम ती करत आहे. इकडे मात्र प्रतिमा आणि सुमन ह्या चांगल्या चिंतातूर झालेल्या आहेत. कारण आता रविराज येणार आहे. रविराज आला तर त्याला काय सांगायचं हा प्रश्न त्यांना पडलेला आहे. कारण प्रिया घरी येऊन थांबलेली आहे. अश्विन देखील तिच्याबरोबर आहे. रविराज आला तर त्यांना नीट व्यवस्थित शब्दात हे सगळं सांगावं लागणार आहे असा त्या विचार करत असतात. आणि तेवढ्यात रविराज आलेला आहे. रविराज थकून आलेला असतो आणि आल्याबरोबर तो प्रतिमाला म्हणतो, प्रतिमा जरा एक ग्लास पाणी दे. आणि प्रतिमा हो असं म्हणते. रविराज येतो आणि हॉलमधील सोप्यामध्ये सोप यावर तो बसलेला असतो आणि प्रतिमा त्याच्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन आलेले असते. अजून त्याच लक्ष नसतं की या दोघी चिंतातूर आहेत. तिकडे तो त्याच्या कामामध्ये मशगूल असतो. पण आता सुमन प्रतिमाला सांगते की त्यांना पटकन ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे. आणि आता प्रतिमा देखील एक ग्लास पाणी घेऊन त्याच्यापर्यंत पोहोचलेली असते आणि ती त्याला म्हणते की मला तुमच्याशी जरासं महत्वाचं बोलायचं. रविराज म्हणतो, बोल. की मग त्यात काय विचारायची काय गरज आहे. महत्वाचं आहे तर पटकन बोलणं गरजेचं आहे असं तो तिला म्हणतो. पण तिच्याकडे पाहतो तेव्हा त्याला कळतं की ती काहीच बोलत नाहीये. रविराज म्हणतो, काय झालं, काय झालंय का, काय असेल तर सांग. काय गोळ्याचा परिणाम झालाय का? सुमनला तो विचारतो, काय झालं, गोळ्या दिल्यात ना व्यवस्थित वेळेत? तेव्हा सुमन म्हणते की हो सगळं दिलेलं आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही, घोड्यांचा नाहीये विषय, दुसरा विषय आहे. तो म्हणतो, आता एवढा सस्पेन्स वाढवण्याची काही गरज आहे का? पटकन सांग मला काय आहे ते. उगच तू माझा बीपी वाढवू नकोस. काय झालंय, काय बोलण्यासारखं असेल तर पटकन बोल असं तो म्हणतो. तेवढ्यात प्रिया बाहेर येते आणि प्रिया बाहेर आल्यावर त्याचा पारा एकदम चढतो. त्याला कळतं की प्रिया आपल्या घरी आलेली आहे. लगेच तो प्रियाला म्हणतो की तू इथं का आलेली आहेस? तुझा माझा काहीही संबंध नाही. मी सांगितलेलं आहे ना तुला, तू एक गुन्हेगार आहेस. गुन्हेगाराचा आणि माझा कसलाच संबंध असू शकत नाही. मुलगी म्हणून तू मला मेलेली आहेस आणि बाप म्हणून मी तुला मेलेलो आहे तरी देखील तू या घरात येण्याची हिंमतच कस काय केली असं म्हणून रविराज अक्षरशः प्रियाच्या अंगावर जात हे बोलत आहे. आणि नेमकं प्रतिमाला जे नको होतं तेच घडलेलं आहे. प्रतिमाला माहीत होतं की रविराज आला तर मोठं कांड होणार आहे. पण आता हिन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला असतो म्हणून तर तिला आतमध्ये घेण्यात आलं. प्रियाला तर एकदम धक्काच बसलाय. तिला असं वाटत असतं की रविराज कदाचित पहिल्यांदा रागवतील पण परत आपल्याला घरात घेतील. पण इथं मात्र उलटच घडतंय. रविराज तिला एक सेकंदही माझ्या घरात थांबू नको असं सांगून टाकलेलं आहे. त्याचबरोबर प्रतिमाला देखील. तो खवळतो आणि म्हणतोय, तुला कोणी नाही तो शानपणा करायला सांगितलेला होता? कोणी सांगितलं तुला यांना घरामध्ये घ्यायला? तेवढ्यात अश्विन देखील रविराजचा आवाज ऐकून आलेला असतो. अश्विन आलेला बघून रविराज त्याला देखील खवळतो आणि म्हणतो, तू देखील आलेला आहेस? अरे तुला काय अक्कल आहे का नाही? समजते का तुला काय या मुलीला घेऊन तू इथे आलेला आहेस? ही मुलगी गुन्हेगार आहे आणि या मुलीचा माझा काही संबंध नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता तू हिला माझ्या समोरून घेऊन जा
अस रेवराज बोलतोय, तर इकडेलीला काळजी वाटते की समजा कल्पना बाहेर गेली तर तिला समजेल की अश्विन आणि प्रिया हे बाहेर राहत आहेत, तंबूमध्ये राहत आहेत, आणि तिकडे आपण कल्पनाला जाऊच द्यायचं असा विचार तिने केलेला आहे. पण तेवढ्यात कल्पना आलेली आहे आणि ती साहिलीला सांगते की बाहेर कपडे वाळत घातलेले आहेत ना, थांब मी ते कपडे घेऊन येते. तेव्हा साहिली धावत पळतच तिच्याकडे जाते आणि म्हणते, अहो त्याची काही गरज नाही, आता थांबा ना, मला ना तुम्हाला असं विचारायचं होतं, मागच्या वेळेस गवारीची शेंग मी केलेली होती, त्यामध्ये खोबर घातलं होतं, पण त्या अर्जुनला पटलेलं नव्हतं. तर इकडे अर्जुन गाठोड घेऊन आलेला आहे आणि तो विचार करतोय की जर का हे प्रियाच गाठोड तिकडे असेल तर मग सायलीच गाठोड नक्की कुठे असेल. हे उलटा खोपडीच काम नक्की प्रियानंच केलेलं असणार आहे. प्रियान सायलीच गाठोड कुठेतरी लपवलेला असणार आहे, कुठे लपवला असणार आहे असा विचार तो करतोय. आणि त्याच्या डोक्यात येतं की नक्कीच प्रियान ते गाठोड तिच्या घरी लपवलेला असणार आहे. म्हणजे आपल्याला रविराजकडे जावं लागणार आणि रविराजची परवानगी घेऊन आपल्याला प्रियाची रूम चेक करावी लागणार. रविराज नक्कीच आपल्याला मदत करेल असा विश्वास देखील त्याला वाटत आहे. लवकरात लवकर हे काम करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला प्रिया आणि सायली या दोघींचे गाठोडे मिळणं गरजेचं आहे असं अर्जुनला वाटते. आणि जेव्हा अर्जुनला प्रिया आणि सायली या दोघींची गाठोडे मिळतील तेव्हा मात्र त्याला समजणार आहे की तन्वी हीच सायली आहे आणि सायली हीच तन्वी आहे. पण अजून तिथपर्यंत तो पोहोचू शकलेला नाहीये. इकडे प्रतिमा मात्र बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि सायली तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, काहीही कारण काढून सायली तिला पुन्हा पुन्हा माघारी किचनमध्ये आणत आहे. नक्की ही भाजी कसली, कशी करू, बटाट्याची भाजी करू का, बटाट्याची भाजी केली तर ती शिल्लक राहील असं काहीही कारण ती काढते आणि कल्पनाला माघारी आणते. पण कल्पना थोडसं तिला टाळण्याचा प्रयत्न करते आणि ती बाहेर जाण्याच विसरून जाते आणि म्हणते की अगं घरातलं मला माझं काम आहे ना, तेच मी विसरून गेले, मला वरच्या घड्या घालायच्यात ना, त्या घड्या मी घालून येते असं म्हणून चक्क बाहेर जाणारी प्रतिमा विसरून जाऊन तिच्या रूममध्ये चाललेले असते. तेव्हा कुठं साहिलीला बरं वाटतं, बरं झालं आता तुम्ही तुमच्या रूममध्ये चाललेत असा ती मनाशी विचार करते. पण तेवढ्यात पुन्हा कल्पना माघारी येते आणि म्हणते, बघ असं झाले, बघ मला कळतच नाहीये, मी चालले होते बाहेर आणि आता परत माघारीवर चालली आहे. बाहेर जाणाऱ्या कल्पनाला पुन्हा एकदा सायलीने थांबवलेलं असतं आणि थांबा, तुम्ही अजिबात कुठे जायचं नाही, कपडेच वाळत घातलेले काढायचेत ना, मी घेऊन येते असं म्हणून आता सायलीच बाहेर चाललेली आहे. इकडे रविराजचा पारा मात्र जबरदस्त वाढलेला आहे. रविराज म्हणतोय की या मुलीला आत्ताच्या आत्ता घरातून हाकलून द्या, अन्यथा मी तिचा हात धरून तिला घरातून हाकलून देईल. प्रियाला काय बोलावं तेच कळत नाहीये. प्रिया थोडसं बोलायला जाते पण रविराज कसलंच ऐकून घेत नाही. अश्विन देखील समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. अश्विनच देखील रविराजला काहीच पटत नाही. रविराज आता स्पष्टपणे सांगतो की ही माझी मुलगी नाहीये आणि मी तिचा बाप नाही, असल्या मुलीचा बाप मी असणं शक्य नाहीये असं स्पष्ट शब्दात त्याने सांगून टाकलेलं आहे. इकडे सायली जेव्हा बाहेर येते तेव्हा पाहते की अश्विन आणि प्रिया हे तर बाहेर नाहीतच, त्यांच्या तंबूमध्ये ते नाहीयेत. म्हणल्यानंतर तिला आश्चर्य वाटतं, मग ही पोरगी गेली कुठं, कदाचित ती तिच्या घरी तर गेली नसेल ना, घरी गेली असेल तर ती नक्कीच प्रतिमा आणि रविराज यांना त्रास देणार, पण ती घरी जास्त वेळ टिकू शकणार नाही असं देखील ती विचार करते. पण आपल्याला प्रतिमाकडे जाणं गरजेचं आहे असा विचारही तिने केलेला असतो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ठरल्याप्रमाणे अर्जुन प्रतिमाकडे आलेले आहेत, कारण शैलीला वाटत असतं की नक्कीच तिकडे प्रिया आलेली आहे आणि त्यांना समजत देखील प्रिया आलेली आहे. आणि स्वतः प्रतिमा सांगते की मला तिला नाईलाजान घरात घ्यावं लागलं, कारण तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता. रविराजला हे सगळं समजतं, पण रविराज म्हणतो की मी सांगितलेलं आहे ना,
तिला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर हकलून द्यायची मुलगी म्हणून मी आता तिची जबाबदारी घेणार नाही. मी तिचा बापच नाहीये. तर इकडे अर्जुन सांगतोय की मला प्रियाच गाठोड पाहायची आहे. तेव्हा रविराज म्हणतो ठीक आहे, तिच्या रूममध्ये आपण शोधाशोध करूया. आणि आता खरोखर रविराज आणि अर्जुन हे शोधाशोध करत असतात, पण त्याला गाठोड सापडत नाही. तेव्हा आता रविराजनेच डोक चालवल्या. रविराज म्हणतो तोच असा अट्टल गुन्हेगार आहे, तो त्याच्या रूममध्ये काहीच ठेवत नाही. तो दुसरीकडेच या सगळ्या वस्तू ठेवू शकतो. आता अर्जुनला समजतंय की दुसरीकडे म्हणजे कुठे असेल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.